आणि यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातून। महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। हा शेवटचा दिवस अत्यंत घडामोडींचा ठरला। महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले। अनेक दिवसांपासून सुरू असलेली जागा वाटपाची टाळाटाळ आणि सस्पेन्स अखेर संपलाय। आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले। जिजाई या बंगल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खलबतांनंतर अजित पवार गटाने आपल्या कोट्यातील जागांसाठी उमेदवारांचे एबी फॉर्म्स निश्चित केलेत। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुद्धा अनेक जागांवर धक्कादायक आणि तगडे उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणले। काही जागांवर बंडखोरी टाळण्यात पक्षांना यश आलं असलं तरी अंतर्गत धुसफूस अजूनही कायम आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली आहे। येत्या 18 जूनला सर्व जागांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडेल। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने पडद्यामागच्या हालचाली आणि गणितांना वेग आलाय। आपण पाहिलंय की सर्वच आमचे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वतः मतदार देखील यामध्ये उपस्थित होते। त्यामुळे रवींद्र फाटक यांचा विजय पक्का आहे आणि प्रचंड मताधिक्याने महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती। मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला। आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये 2 पार्ट कसे करायचे हे करू लागले। म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे। तिथे आमचा अंतिम निर्णय होईल। तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो आम्ही। सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर आज हा विश्वास टाकला आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर महायुती म्हणून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली। त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व नेते मंडळींचा आभार व्यक्त करतो। त्यांनी महायुतीकडून त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला होता शनिवारी। तर महायुतीमध्ये जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांचा काय निर्णय आहे तो अजून मला त्या ठिकाणी कळालेला नाही। पण मी आज माझ्या समर्थकांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी अर्ज उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे। म्हणजे गीते बंधूंपैकी एक जण कोणतरी मैदानात असणार आहे, निश्चित मी असणार आहे। मला त्यांच्याबाबत काही कल्पना नाही। आणि विधान परिषद निवडणुकीमधल्या प्रमुख लढती कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। ठाणे पालघर शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून अभिजित पवार यांना। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ शिवसेनेकडून पुन्हा एकदा नरेंद्र दराडे यांच्यावर विश्वास दाखवला गेला तर महाविकास आघाडीने उमेदवारी इथं दिलेलाच नाहीये। जळगावमध्ये भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी पक्की केलेली आहे तर ठाकरे गटातून शरद तायडे यांच्याकडे उमेदवारी गेली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणी विक्रम काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे तर पवार गटाने श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे। संभाजीनगर जालना मतदारसंघामध्ये भाजपने सुहास शिरसाट यांच्यावर विश्वास दाखवलाय तर ठाकरे गटाने देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी दिली आहे। सोलापूरमध्ये भाजपने राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने आदित्य फत्तेपूरकर यांच्यावर विश्वास टाकलाय। कोकणामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली। या अगोदर सुद्धा तेच या मतदारसंघामधून आमदार होते। ठाकरे गटाने बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे। अहिल्यानगर मतदारसंघामधून अगदी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीने इथं उमेदवार दिलेला नाही। नागपूरमध्ये भाजपकडून राजीव पोद्दार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेसने शैलेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे।
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधना भाजपनं अरुण लाखाणी यांना उमेदवारी दिलेली आहे, जे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असतील. तर काँग्रेसनं मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना उमेदवारी दिली आहे. अमरावतीमध्ये भाजपनं प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर काँग्रेसनं हर्षदीप देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. परभणी, हिंगोलीमधना शिवसेनेनं सईद खान यांना उमेदवारी दिलेली आहे, तर ठाकरे गटानं डॉक्टर विवेक नावंदर यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेनेनं विश्वास टाकलाय, तर काँग्रेसनं साहेबराव कांबळेंना संधी दिली. ठाण्याचे महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. महायुतीचा चेहरा रवींद्र फाटक म्हणून यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून एक धाकधूक होती, कारण माध्यमांवरती अनेक चर्चा होती. भाजप शिवसेनेमध्ये चुरस होती, कारण 444 जागा भाजपकडे आहेत, तर 426 जागांवरती 326 जागांवरती शिवसेना आहे. त्यामुळे भाजपला कुठेतरी ही जागा हवी होती. त्यामुळे अनेक चर्चा रंगवल्या गेल्या. मात्र अखेर शिवसेनेचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्याला उमेदवारी मिळाली. नाही बघा, ही सीट शिवसेनेची होती आणि या माध्यमातून आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदेसाहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम आणि महायुतीच्या आमच्या सर्वच ठाणे आणि पालघर मधले आमदार, खासदार सर्वच आणि नगरसेवक, माझे मतदार आणि पक्षाचे नेते, ह्या लोकांच्या माध्यमातून यांचा आशीर्वाद तर माझ्या पाठी आणि यांनी जो मला विश्वास टाकला, सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बघा, इलेक्शनमध्ये शिंदे साहेब आपल्या सोबत असल्याने रणनीती तुम्हाला माहित आहे कसा करायचं. त्या माध्यमातून ते जे रणनीती ठरवतील त्या माध्यमातून आम्ही सर्वच नगरसेवक त्यांच्या रणनीतीने महायुतीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात करू. नक्कीच प्रतीक्षा संपलेली आहे. मला वाटतं पुढची वाटचाल सुखद आणि चांगली होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.